नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर 2 ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण इश्यू ऑफ बोनस शेअर याची माहिती घेतली. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपला आहे इश्यू ऑफ स्वेट इक्विटी शेअर. स्वेट इक्विटी शेअर जे आहे हे देखील कंपनी इश्यू करू शकते. या अगोदर शेअर इश्यू करत असताना याचे 3 प्रकार आपण बघितले. त्यामध्ये पहिला जो प्रकार जो आहे विदाऊट कॅश इश्यू ऑफ शेअर जे केले जातात हे फर्स्ट वेंडर आणि बिझनेसमनसाठी असतात. सेकंड आपण बघितलं होता की अंडर रायटर्स आणि प्रमोटरसाठी अशा प्रकारचे शेअर इश्यू केले जातात. आणि आता तिसरा प्रकार आपण बघतोय. त्यानंतर तिसरा प्रकार देखील आपण बघितला, इश्यू ऑफ शेअर टू शेअर होल्डर टू बोनस शेअर. त्यानंतर इश्यू ऑफ सेट इक्विटी शेअर जो आहे हा एक वेगळा प्रकार विदाऊट एनी कॅश यासाठी हा प्रकार वापरला जातो. ॲज पर explanatory to Section 70A of the Companies Amendment Act 1999, the term sweat equity shares mean the equity share issued by the company to its employee or directors at a discount or for consideration other than cash for providing no how or making available right in the nature of intellectual property right of value addition by whatever name called. The auditor should cover the following aspects while checking the issue of state equity share transaction. As per explanation to Section 79A नुसार जो कंपनी ॲक्ट जो अमेंडमेंट केला गेला 1999 मध्ये, त्यानुसार द इक्विटी शेअर जे आहे, इक्विटी शेअर म्हणजे की इक्विटी शेअर मीन्स issued by the company to its employee or director at a discount for consideration other than cash. आपले डायरेक्टर्स आणि एम्प्लॉई यासाठी अशा प्रकारचे शेअरचं कन्सिडरेशन केलं जातं कॅश व्यतिरिक्त, कुठल्याही प्रकारची कॅश न घेता, फॉर प्रोव्हाइडिंग नॉन हाऊ ऑर मेकिंग अवेलेबल राईट टू नॅचर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. त्यांनी जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हे कंपनीसाठी आणलेले असतात किंवा काही ॲडिशन व्हॅल्यू त्यांनी कंपनीसाठी दिलेले असतात, त्यासाठी अशा प्रकारचे स्वेट इक्विटी शेअर त्यांना देऊ केले जातात. किंवा विशिष्ट एखादं जे काम आहे या कामासंदर्भात त्यांना अशा प्रकारचं एक बक्षीस भाग म्हणून स्वेट इक्विटी शेअर हे देऊ केले जातात. आता हे स्वेट इक्विटी शेअर जे आहे याची जी काही चेकिंग आहे ही करत असताना खालील ॲस्पेक्ट्स हा ऑडिटर चेक करत असतो. त्यामध्ये फर्स्ट आहे ऑथोराइज्ड बाय अ रेझोल्युशन. द इश्यू ऑफ सेट इक्विटी शेअर इज ऑथोराइज्ड बाय अ स्पेशल रेझोल्युशन पास्ड बाय द कंपनी ऑफ द जनरल मीटिंग. जनरल मीटिंगमध्ये सेट इक्विटी शेअर संदर्भात जे काही स्पेशल रेझोल्युशन आहे हे स्पेशल रेझोल्युशन इश्यू केलेलं असेल तर त्याची तपासणी यामध्ये ऑडिटर करत असतो.
Second, detail about share issue be specified. The resolution specifies the number of share, current market price, consideration, if any, and the class or classes of director or employee to whom such equity share are to be issued. कंपनीच्या रेझोल्युशननुसार किती नंबर ऑफ शेअर हे करंट मार्केट प्राइस किंवा कन्सिडरेशननुसार इफ एनी अँड द क्लास ऑफ डायरेक्टर और एम्प्लॉई टू हू सच इक्विटी शेअर आर टू बी इश्यूड. थर्ड वन आहे मिनिमम टाईम गॅप फॉर इश्यू. द मिनिमम टाईम गॅप फॉर इश्यू ऑफ शेअर्स is not less than 1 year has at the date of issue place since the date of which the company was entitled to commons business. एकदा इक्विटी शेअर इश्यू केल्यानंतर कमीत 1 वर्षाच्या आत नवीन जे इक्विटी शेअर्स असतील, स्वेट इक्विटी शेअर हे इश्यू केले गेले का याची खात्री या ठिकाणी करत असतो. त्याची जी डेट आहे या डेटची देखील तो खात्री करत असतो. नेक्स्ट वन आहे सेबी गाईडलाईन्स. द स्वेट इक्विटी शेअर ऑफ अ कंपनी whose equity shares are listed on a recognized stock exchange are issued in accordance with the रेग्युलेशन बाय द सेबी. सेट इक्विटी संदर्भामध्ये सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे आहे यांनी दिलेल्या ज्या गाईडलाईन्स अँड रेग्युलेशन आहे त्याप्रमाणे सेट इक्विटी शेअर इश्यू केले आहे का याची देखील तो खात्री करत असतो. नेक्स्ट वन इश्यू ऑफ ऑलरेडी इश्यूड टाईप्स शेअर्स. The sweat equity share issued by the company should be of class of share already issued by the company. स्वेट इक्विटी शेअर जे आहे जर कंपनीने अगोदरच इश्यूड जर केले असतील तर त्या संदर्भातील माहिती देखील ऑडिटर घेत असतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे शेअर इश्यूड ॲट अ डिस्काउंट. शेअर जे आहेत हे डिस्काउंटने देखील इश्यूड केले जातात. त्या संदर्भामधील जी माहिती आहे ती यामध्ये आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन 79 ऑफ द कंपनीज ॲक्ट कंपनी कॅन इश्यू शेअर्स ॲट डिस्काउंट सब्जेक्ट टू द फुलफिलमेंट द फॉलोइंग कंडिशन. इश्यू ऑफ डिस्काउंटसाठी कंपनी कायद्याचं सेक्शन 79 आहे. तर इश्यू ऑफ स्वेट इक्विटी शेअरसाठी कंपनीज कायद्याचं सेक्शन 79A आहे. यामध्ये अकॉर्डिंग टू सेक्शन 79 ऑफ द कंपनीज ॲक्ट अ कंपनी कॅन इश्यू शेअर ॲट अ डिस्काउंट सब्जेक्ट टू फुलफिलमेंट ऑफ द फॉलोइंग कंडिशन. फर्स्ट, द इश्यू शुड बी ऑथोराइज्ड by an ordinary resolution of the company and sanctioned by the central government. डिस्काउंट ऑफ इश्यू ऑफ शेअरच्या बाबतीमध्ये जे ऑर्डिनरी रेझोल्युशन आहे कंपनीने सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सँक्शन केलेले आहे. या संदर्भातील ऑर्डिनरी रेझोल्युशन जे आहे याचा आधार यामध्ये घेतला जातो. Second, no such resolution shall be sanctioned by the company law board in case the maximum rate for discount exceeds 10% unless the board is of the opinion that a higher rate of discount is justified by the special circumstances of the case. Resolution नुसार जर कंपनी जी आहे या कंपनीनं लॉ बोर्डच्या परवानगीनुसार किंवा परवानगी न घेता
10% जास्त डिस्काउंट दिला असेल किंवा कंपनीला 10% डिस्काउंट देणं गरजेचं असेल, तेव्हा स्पेशल जे सर्कमस्टन्सेस आहे, स्पेशल ज्या केस आहे, या स्पेशल केसचं जस्टिफिकेशन यामध्ये ऑडिटर करत असतो. नेक्स्ट वन, the issue should be made within 2 months of the sanction by the company law board, but not earlier than 1 year alter than date of commencement of business. अशा प्रकारचे इश्यू जर झाले तर 2 महिन्यामध्ये विभिन्न प्रकारचे जे सँक्शन बोर्ड आहे ते किंवा 1 वर्षापर्यंत जी काही कमिटमेंट आहे, डेट ऑफ कमिटमेंट ऑफ बिझनेस आहे, या संदर्भातील जी काही माहिती असेल यामध्ये तो घेत असतो की 2 महिन्यापासून तर 1 वर्षापर्यंत याचं सँक्शन या ठिकाणी झालेलं आहे की नाही. नेक्स्ट, द शेअर्स शुड बी ऑफ क्लास ऑलरेडी इश्यूड बाय द कंपनी. कंपनीने शेअर अगोदरच क्लासनुसार जर इश्यूड केले असतील त्या संदर्भातील माहिती. ही सर्व माहिती घेतल्यानंतर जो ऑडिटर्स आहे, ऑडिटरची काय ड्युटी आहे. फर्स्ट ड्युटी आहे, द ऑडिटर should confirm that all the conditions of section 79 have been duly complied with. ऑडिटर जो आहे हे कन्फर्म करतो की कंपनी कायदा सेक्शन 79 नुसार सगळ्या प्रकारच्या ज्या काही कंडिशन्स आहेत या फुलफिल केलेल्या आहेत किंवा कम्प्लीट केलेल्या आहेत का. सेकंड, he should also see that the amount of discount not yet written off is shown separately in the balance sheet under the head miscellaneous expenditure. त्याचबरोबर तो हे देखील बघू शकतो की he should also see that the amount of discount दिलेली आहे ही नॉट yet written off shown separately, ती सेपरेट रिटर्न ऑफ केलेली नाही इन द बॅलन्स शीट अंडर हेड मिसलेनियस एक्सपेंडिचर. त्याचबरोबर मिसलेनियस एक्सपेंडिचर अंतर्गत त्या ठिकाणी ती दाखवली आहे का हे देखील तो चेक करतो. लास्ट, द ऑडिटर शुड चेक दॅट द ॲप्रोप्रिएट एंट्रीज हॅव बीन पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ॲप्रोप्रिएट जे एंट्रीज आहे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये डिस्काउंट संदर्भातील त्या देखील चेक करण्याचं काम ऑडिटर यामध्ये करत असतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे शेअर इश्यूड ॲट अ प्रीमियम. According to section 78 of the Company Acts, a company can issue shares at a premium subject to the fulfillment of the following condition. सेक्शन 78 हा शेअर प्रीमियमसाठी आहे. शेअर प्रीमियमची माहिती आपल्याला आहे की शेअरच्या किमतीपेक्षा जास्त किमतीला शेअर इश्यू करणं, यासाठी खालील कंडिशन आहेत. त्यामध्ये फर्स्ट ए म्हणूया आपण, वेअर अ कंपनी इश्यू शेअर ॲट प्रीमियम वेदर फॉर कॅश ऑर अदरवाईज अ सम इक्वल टू द ॲग्रिगेट अमाऊंट or value at a premium on those shares shall be transferred to an account to be called securities premium account as per section 78 of the Companies Act. यामध्ये where a company issue shares at a premium, जेव्हा कंपनी इश्यू ऑफ शेअर जेव्हा प्रीमियमने काढते तेव्हा वेदर फॉर कॅश ऑर अदरवाईज, ते कॅशने असतील किंवा विदाऊट कॅश असतील, सम इक्वल टू द ॲग्रिगेट अमाऊंट ऑर व्हॅल्यू ऑफ द प्रीमियम, त्याची जी ॲग्रिगेट अमाऊंट आहे किंवा व्हॅल्यू ऑफ द प्रीमियम आहे, ऑफ दोज शेअर्स शॉल बी ट्रान्सफर टू अन अकाउंट, जे शेअरची अमाऊंट अकाउंटात ट्रान्सफर केलेली आहे, टू बी कॉल्ड सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट. सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट अंतर्गत शेअर प्रीमियमची अकाउंट आहे अमाऊंट आहे ती घेतली जाते ॲज पर सेक्शन 78(1) ऑफ द कंपनीज ॲक्ट. Next one, second, the securities premium account may be applied by the company.
सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट जे आहे हे कंपनी यामध्ये ॲप्लाइड करत असते. त्यामध्ये फर्स्ट आहे इन पेइंग अप अनइश्यूड शेअर्स ऑफ द कंपनी टू बी इश्यूड टू मीटिंग ऑफ द कंपनी ॲज फुल्ली पेड बोनस शेअर. ज्या अनइश्यूड शेअर्स आहे या अनइश्यूड शेअरसाठी फुल्ली पेड बोनस शेअर्स या ठिकाणी देऊ केले जातात. इन रायटिंग ऑफ द प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑफ द कंपनी. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे आहे हे रायटिंग ऑफ यामध्ये केले जातात. इन रायटिंग ऑफ द एक्सपेन्सेस ऑफ ऑर द कमिशन पेड ऑर डिस्काउंट अलाउड ऑर एनी इश्यू ऑफ शेअर फॉर डिबेंचर ऑफ द कंपनी. विभिन्न प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहे हे रायटिंग करणं, कमिशन अँड पेड जे डिस्काउंट आहे या संदर्भातील किंवा डिबेंचर संदर्भातील जे काही इश्यू ऑफ एक्सपेन्सेस आहे ते देखील यामध्ये बघितले जातात. लास्ट इन प्रोव्हाइडिंग फॉर अ प्रीमियम पेबल ऑन द रिडम्पशन ऑफ रिडमेबल प्रेफरन्स शेअर और ऑफ एनी डिबेंचर ऑफ द कंपनी सेक्शन 78(2). शेअर प्रीमियम जे आहे ते पेबल केल्यानंतर रिडम्पशन ऑफ शेअर्स असतील किंवा जे प्रेफरन्स शेअर असतात याची व्हॅल्यू परत केली जाते. और एनी डिबेंचर ऑफ कंपनी सेक्शन 78(2). केवळ डिबेंचर असतील हे राईट ऑफ केले जातात. या संदर्भातील माहिती देखील शेअर ऑफ इश्यू ॲट प्रीमियममध्ये बघितली जाते. यामध्ये आपला जो शेअर इश्यू ॲट अ डिस्काउंट, शेअर इश्यूड ॲट अ प्रीमियम हे पार्ट आपला संपलेला आहे. शेअरच्या संदर्भातील माहिती या ठिकाणी संपलेली आहे. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला कंटिन्यू करूया. धन्यवाद.